त्यानुसार आपल्याला फळ मिळाले हे आपल्याला माहित होत असते। असेच एकदा म्हणजे आता तरी ह्या गोष्टीला झाले 3-5 वर्ष झाले, तरी आम्ही गावी गेलो होतो आणि गावी माझा हा लहान मुलगा आरुष 2 वर्षाचा होता। तेव्हा गावी सकाळची वेळ होती आणि माझ्या सासऱ्यांची गाडी स्कूटी ही आमच्या घरी गाईचा कोठा होता अंगणामध्ये। असा कोठा पूर्ण होता, असा छत होता आणि त्याला ते असे लोखंडी वगैरे रॉड वगैरे बांधलेले होते आणि असा डेअरी वगैरे लावले होते, पण चांगला मजबूतच होता। आणि तिथे गाय वगैरे राहायची रात्री, तर तिथे गाडी वगैरे ठेवायची, तर गाडी कुठे ठेवली होती आणि सकाळी मुलं वगैरे माझ्या सासऱ्यांच्या मागे लागले आणि ते दुकानावर वगैरे काही नेत होती, तेव्हा ते गाडीवर माझे 2 मुलं जाऊन बसले गाडीवर आणि माझी पुतणी आणि 3 जण गाडीवर जाऊन एकदम समोर तयार आणि मागे माझे सासरे गेले। मी त्या ठिकाणी हजर नव्हती, मी मागे आंघोळीला काहीतरी गेली होती। तेव्हा म्हणजे अचानक असा आवाज आला मला मागे की काहीतरी झालं असा आवाज आला आणि एकदम असा पकडा असा म्हणजे असं काहीतरी असं ओरडण्याचा असा चिल्लावण्याचा आवाज आला। तेव्हा मला एकदम असा धक्का म्हणजे असं वाटलं की मनात काय झालं एकदम, म्हणजे आमच्या घराचं काम सुरू होतं तेव्हा स्लॅब वगैरे घातलं होतं, तेव्हा असं म्हणजे एकदम असं मनात असा धक्का वाटला। पण मग भगवंताचं नाव घेत बाबा हनुमानजी कोणाला काही नाही झालं पाहिजे, बाबा हनुमानजी असे म्हणतच मग मनातच मी पटकन कशी आंघोळली आणि बाहेर आली, तर काय ते छत पडलेलं होतं, म्हणजे ते छत म्हणजे ते जो कोठा आहे तो त्याचा पुरा छत खाली पडला होता। तर हे पोरं वाचले, माझ्या पोराला थोडासा डोक्याला लागला होता वियांना आणि आरुषला थोडासा खरचटलं होता थोडंसंच। तर काय झालं की नंतर माहित पडलं की हे जेव्हा मुलं स्कूटीवर बसले तेव्हा माझे सासरे मागे गेले आणि अचानक तो छत तुटला, तो वेळू तुटला आणि तो पूर्ण छत तिथे लोखंडी रॉड वगैरे होता, मोठा असे बास वगैरे बांधले होते मोठे, तर तो पूर्ण पडला आणि ते माझ्या सासऱ्यांनी आपल्या हातात धरून ठेवलं, या पोरांना लागू नाही दिलं। एकदम त्यांच्या म्हणजे हातात तेवढं त्यांनी ओझं कसं पकडला, हेच म्हणजे एकदम जसे माना की भगवंतांनी त्यांना शक्ती दिली की हा म्हणजे एकदम असं त्यांनी पकडून ठेवलं तेवढा आणि एकदम जोरात मग सगळे धावले भोवताली इकडून तिकडून की मग आणि तो पकडलं आणि त्यामुळे ते मुलं निघले बाहेर। असं तो पूर्ण आणि त्यामध्ये मोठी दुर्घटना सुद्धा होऊ शकत होती असं म्हणायला हरकत नाही, कारण एवढा म्हणजे लोखंडी रॉड होता, तो डोक्यावर वगैरे पडला असता तर पहा भगवंतांनी खूप मोठी म्हणजे हे केलं तिथं आणि वाचवलं। आणि तिथं माझ्या सासऱ्यांना ताकद दिली होती की त्यांनी तो तेवढा ओझा पेलवून ठेवला थोडा वेळ, कोणी धावतपर्यंत तरी। आणि मग असं म्हणजे डोळ्यात पाणी येऊन गेलं माझ्या, असे म्हणजे काही असं बोलायला सुचत नव्हतं की काय म्हणावं काय बोलावं, एकदम पोरं म्हणजे रडायला लागले, असे खूप घाबरून गेले, मी पण अशी घाबरून गेली आणि भगवंताला प्रणाम केला की भगवंता तुझ्यामुळे आज एवढी मोठी हानी टळली आणि भगवंता तू वाचवला सर्वांना, म्हणून भगवंताला वगैरे मी प्रणाम केला। आणि अशा प्रकारे माझा हा छोटासा अनुभव मी आपल्याला सांगितलाय। सर्वांना माझा नमस्कार।